की भूसबी एकवट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फळकट, जाणो आले. की भूसबी एकवट, अथवा एकत्र झालेले भूस व धान्य उपणले असता धान्य ठिकाणावर राहते व फोलकट दूर उडून जाते. हे जसे अनुभवाला आलेले असते. ओवी एक उदाहरण दिले माऊलींनी. सुपामध्ये धान्य पाखडीत असताना फोलकट उडून जातं आणि खरं खरं धान्य राहतं. बस साधना म्हणजे फोलकट उडवायचं आहे आणि खरं आत्मचेतना शिल्लक ठेवायची. आपण फोलकट ठेवतो, आत्मचेतना घालवतो, कारण वेळ नसतो. की भूसबी एकवट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फळकट, जाणू आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. ओवी 120 ते 130 मधील प्रमाणांचा विचार करिता देहातून नाहीसे झालेले जे प्रपंच वित्त म्हणजे अनात्मा, ते स्वभावाकडून सहजे आपोआप त्यागवले गेले. मग ज्ञानेच्छूसाठी यथार्थपणे शुद्ध ब्रह्मच उरले. तैसे विचारिता निरसले, निरसले नाहीसे झाले. ते प्रपंच सहजे सांडवले. शब्द प्रपंच वापरलेला आहे. आपण म्हणतो प्रपंचात आम्ही गुरफटलो किंवा तुम्ही प्रपंचात गुरफटले. प्रपंच जे परमात्म्याकडे जाऊ देत नाही, प्रपंच. असे कर्म प्रकर्षाने फार कष्टाने केलेले जे ईश्वराकडे जाऊ देत नाहीत आणि अनात्माकडेच आपण वळतो, फोलकटाकडे वळतो, शुद्ध सोने सोडून देतो. स्वभावतः त्यागले गेले पाहिजे. शब्द फार महत्वाचा आहे. कर्म सोडायचं नाही, देहानी कर्माचा त्याग करायचा आहे. सुंदर एक सुंदर ओवी आहे. अनेक महात्मे काय करतात, दमन पद्धती मी जी म्हटलंय, दमन पद्धतीमध्ये काय, चर्वणतर्पण आम्हाला जुळत नाही. कारण काही काही साधक आपले असे आहेत, तोंडात पोळी गेली की न चावताच खाली उतरली पाहिजे, कमी चावून उतरली पाहिजे. लाळ मिश्रित करून, लाळ करून ती पोळी गिळायची नाही, अशी काहींनी शपथ खाल्लेली. मग काय करायचं, मग आम्ही उपवास करतो. उपवास चांगला. मग आम्ही लाईट खाऊ. मग अशांना सांगावं लागतं, बाबा लाईट खायचा आहे. जुळत नाही. दमन पद्धती, मग 4 दिवस आम्ही उपवास करू, चालतं. बाया किती वेळ खातील, पण एखादा दिवस असा येतो ना, पाण्यावर राहतात. काही बाया उभ्या उभ्या रविवार करतात. एक संडे उभा राहून करायचा आहे. मग हुशार बाया बसवले की झोक्यावर बसतात. जमिनीवर नाही बसायचं, जमीन अशी खाते. पाय चालतात जमिनीवर, बसायचं नाही. मग झोक्यावर बसतात. ते झाड लहान असतं तर आता चढता येत नाही, तर फांदीवरच जाऊन बसले असते दिवसभर.
काही युक्त्या करतात. म्हणजे जी पद्धती दमन करण्याची आहे, आमचं मन कंट्रोल होत नाही ना, मग एकदाच आम्ही 2-4, जसे जैनांमध्ये एक वर्षाला एक पर्युषण पर्व असतं, मग काही जण 30 दिवस 40 दिवस आपलं बस भरमसाठ उपवास करायचा. त्या अनात्म्याला महात्म्याला मंजूर हो की न हो, काय यातना होत असतील ते होतील. डॉक्टर येतात, सलाईन चढवतात, पण हे करतात. दमन पद्धती. आंब्याचा रस पाहिला की जीभ अशी वळवळते. डायबिटीज झालेला आहे, कोणी देत नाही. मग दाखवूच नका मला आंबे, आणि दाखवलं की तो रस घेतलंच म्हणून समजा. कारण विषय एवढे लालचावलेले असतात. मग हे म्हणतात बा आम्हाला कंट्रोल होत नाही, मग दमन नकोच, दाखवूच नका. ही दमन पद्धती. ह्याच्यामध्ये कसं आहे, कशामध्ये सांडवले शब्द आहे. इंद्रियांनी सोडायचं तोपर्यंत खा. जो इंद्रिया अज्ञान करी, विषयांचे भयन धरी, प्राप्त कर्म नावेरी, उचित जे जे. जो इंद्रिया अज्ञान करी, विषयांचे भयन धरी, विषय ज्याला बाधत नाहीत, विषय जो भोग आणि विषय ज्याला भोगीत नाही, ज्यांच्या इंद्रियांना, आणि प्राप्त कर्म तर ते करतात. उचित जे जे योग्य असेल ते करतात, पण कर्म फळा आणि कर्माला ते नातुळत नाही, अतुळत नाही. प्रपंच सहजे सांडवले. टेम्परेचर तुम्हाला 102-103 डिग्री जर ताप आला असेल, पुरणपोळी तुम्हाला खूप आवडते, गुलाबजामुन तुम्हाला खूप आवडतं, रसगुल्ला तुम्हाला खूप आवडतो, तो आणून जरी समोर ठेवला तरी 103 डिग्री तापमध्ये तुम्हाला तो जात नाही, कारण इंद्रियांनी सोडलंय. नको वाटतं. वाटतं खावं, पण बळजबरीनं दरवाजा बंद केलेला आहे. पण पोर अभ्यास करत नाही, केबल तोडून टाका. आम्ही टीव्हीच बंद करून टाकला. आपण त्याच्या मनाचा टीव्ही चालू आहे ना आतमध्ये. उलट तो टीव्ही तरी आपल्याला समजलं असतं किती पाहायला आहे. पुस्तक जरी उघडलं तर त्याचा मनाचा टीव्ही चालू आहे ना, ऑन झालेला आहे. तो काय अभ्यास करणार आहे? होत नाही तो. प्रपंचे सांडवले. इंद्रियांनी कर्म सोडणं, स्वतःहून सोडणं नको, नको वाटायला खा. ब्रह्माग्नी शरीरात 102-103 डिग्री ताप जशी ताप निर्माण करते, तसा हा योगाग्नी ताप म्हणून जर निर्माण झाला तपश्चर्येतनं, तर विषय भोगाला इंद्रिय नको म्हणतात, स्वतःहून नको म्हणतात. चर्वणतर्पण आपण किती करायचं म्हटलंय, कमी खा म्हटलेलं नाहीये. चर्वणतर्पणनी पोळी इतकीच खायची, अन्न इतकंच खायचं, जबडे दुखेतो. जबडे खूप दुखायला लागले, आता जात नाही, त्यावेळेस सोडायचं. पोट फुगेपर्यंत, गुंडी तुटेपर्यंत, न उठेपर्यंत, लोकांनी उचलून नेईपर्यंत खावं असं नाही. 2-3 माणसं या, का उचलून न्या, उठताच येत नाही. काही माणसाला उठवायला 2-3 माणसं लागतात. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले.
संसारामध्ये निर्माण होणारे कर्म सहज सोडावेसे वाटले पाहिजे. किती मोठा उपभोग चाललेला आहे, साधना आहे, येस आत्ता सोडतो, सहजपणे सोडून टाकलेलं आहे. सहज सांडवलं, साधनेपुढे याची मला किंमत नाहीये, ज्ञानेश्वरी पुढे मला ह्या कामाची किंमत नाहीये, ह्या व्यक्तींची किंमत नाही, माणसांची किंमत नाही, कशाची किंमत नाही. प्रल्हादानी आईला आणि वडिलांना कोणालाच किंमत दिली नाही, प्रभू आणि प्रभू कार्याला किंमत दिली. प्रल्हादानी 37,000 वर्षपर्यंत राज्य केलं, किंमत कोणालाच दिली नाही. प्रल्हादांचं राज्य फार छान होत, सगळा प्रभुमय संसार होता, प्रभुमय राज्य होतं. सहज सांडलं गेलं पाहिजे. काही काही साधूंनी आंबा खाणं सोडलंय, काही काही साधूंनी तिखट खाणं सोडलंय. अरे मनाने तुम्ही खात नाहीत का? मन ओढाळे जाईल म्हणून तुम्ही सोडलंय. विकार उत्पन्न होत नाही म्हणून पदार्थ सोडणं चूक आहे. मनाने हळूहळू पदार्थ सुटला पाहिजे. नको. उदाहरण सांगतो तुम्हाला. चर्वण तर्पण करत नाही, तुम्हाला खूप तिखट खावंसं वाटेल आणि एकदा तुम्ही चावून तितकं 70-80 वेळेस एक घास चावला तर तिखट इतकं तुम्हाला जिभेला पोळेल, नको वाटेल. हळूहळू हळूहळू शेवटी लाळेत रूपांतर होऊन सात्विक अन्न बनेल. गोड अन्न तिखट देखील गोड लागेल. लक्षात घ्या. जरी तामसी राजसी अन्न खाल्लं तरी सात्विक रूपात कन्वर्ट झालेलं आहे. स्वभावतः सोडलं पाहिजे इंद्रियाने. नको. आणि जे विकारांच्या भीतीने उपभोग घेत नसतील, साधुत्व नाही, नाही साधुत्व. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. म्हणून अनात्मा शरीरामधला दोष विकार सहज सोडले पाहिजेत. म्हणजे काय अर्थ आहे? क्रोधावर ते कंट्रोल करू नका. आपण नाही का आतून मुस 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 करतो, पण 4 लोकात कसं बोलू म्हणून. एखाद्या बाईला नवऱ्याने 4 माणसात समजा बोलला, तुला काही अक्कल नाही, तुला काही करत नाही, आज भाजी तुला जमली नाही, आणि सभ्य माणसं तुमच्यासारखे गेलेले आहेत, ती गप्प बसते, पण आतून इतका राग असतो. हे कधी जाता त्याची वाट पाहते. नाही वाट पाहिली ती त्याला स्वयंपाकघरात बोलते, जरा इकडे यावर, अशी खडसवते. आपल्या नाही. आतून राग असतो, वरून दाखवत नाही. हे पा, तुम्हाला काय बोलायचं ना एकांतात बोला. याचा लाग नसतो एकांतात बोलायला, म्हणून तो अनेकांतामध्ये बोलतो तो. पण असा 4 चौघात माझा इन्सल्ट केलेला मला सहन होणार नाही. याद राखा, इथून पुढे माझ्याशी गाठ. 4 माणसात ती काही करू शकत नाही म्हणून तो हा बोलतो. तैसे विचारिता निरसले. क्रोधावर कंट्रोल करू नका. हे पा, क्रोध काहीही नाही, प्रेम नसल्याची अवस्था आहे. अंधार ही वस्तू नाही, प्रकाश नाही म्हणून अंधार आहे.